विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पण बोलताना हे पण समजून घ्यावं की संस्था, राजकारण, राजकीय गणित आणि विचारधारा हे चार वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये शरद पवार साहेब हे कधीही आपल्या विचारधारेशी कधीही समझोता करणार नाहीत, करत नाहीत. सध्या असंही म्हणताना म्हणाले की आम्ही ज्यावेळेस कुठली शिवसेना तेव्हापासून आतापर्यंत आम्ही चहासाठी काय एका स्टेजवर पण दिसलेलो नाही. असं आहे की तुमच्या संस्थाच नाही आहेत. आता अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेचे मेंबर आहेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मेंबर आहेत, साखर संघाचे मेंबर आहेत आणि या सगळ्याचे करते करविते शरद पवार साहेब आहेत. तेव्हा काय मग दोघांनी वाटा वेगळ्या करून ती संस्थाच मातीत घालायची असं नाही होत. सर, आज राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात कोणाच्या घरात कोण जातं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यांना जाऊ द्या, त्यांना लकलापासून. 1 रुपयात पीक विमा अशी योजना आणली. त्या योजनेमध्ये अनेकांनी शेतकरी चुनाच लावतात असं त्यांचं मतच आहे की शेतकरी चोर आहेत, दरोडेखोर आहेत, ते फक्त चोरीच करतात. एकाने नाही तो बोलला शेतकरी 1 रुपया घेतात, आमच्याकडनं योजना घेतात, लग्न लावतात, घरं घेतात, चेन घेतात, असं काही त्यांचा एक मंत्री बोलला होता ना. ते त्याच लाईनीत आहे ना सगळं. त्यांच्या दृष्टीने शेतकरी कोण शेतकरी. गेले 2-3 दिवस कानावर असं येत आहे की सर्वोच्च न्यायालयावरती टीका करण्याची एक नवीन हे सुरू झाले. तो जगदीप धनखड हे जे उपराष्ट्रपती आहेत ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयावर होते. मी स्वतः मंत्री होतो. आम्ही एक फाईल पाठवली होती. इथले सगळे कायदे बिदे करून विधानसभेने पारित करून ती फाईल पाठवली होती. 2.5 वर्ष मी राष्ट्रपती कार्यालयाच्या मागे होतो की ती फाईल सही करून पाठवा, फाईल सही करून पाठवा. आता पताच नाही लागला फाईलीचा. आम्ही मंत्रिपदावरनं उतरलो आणि पुढच्या 3 महिन्यात फाईल सही करून आली. म्हणजे राष्ट्रपतीचा भवनाचा वापर हा राजकारणासाठी केला जातो का? आणि मग त्याच्यामध्ये जर सर्वोच्च न्यायालय उतरलं आणि तुम्ही विविध राज्यांमध्ये असलेल्या विरोधी पक्षांची जी सरकार आहेत, काँग्रेसचं आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची सरकार आहेत जे तुमच्याबरोबर नाहीत, BJP बरोबर नाहीत, त्यांच्या सगळ्या फायली जर तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये अडकून ठेवलात तर त्यांनी कामं कसं करायची? तेव्हा जगदीप धनखड हे सुद्धा काही सरळ मार्गी नाहीत ना. अनेक पक्षांचे इथनं आणि आता उपराष्ट्रपती आहेत. तेव्हा मुद्दामून सर्वोच्च न्यायालयावर दबाव निर्माण करायचा आणि त्यांच्या मेंदूचा ताबा घ्यायचा घाबरून हे काम जे राष्ट्रीय पातळीवर BJPचं सुरू आहे हे अत्यंत धोकादायक आहे. आज त्यांना बरं वाटेल, आज हे सगळं बरं वाटेल. पुढचं काय? त्यांचा एक खासदार निशिकांत दुबे ह्याने सांगितलं की ते संजीव खन्ना जे मुख्य न्यायाधीश आहेत ते धर्मामध्ये भांडणं लावतात. हे बोलण्याची हिंमत कशी दाखवता? मला आठवतं विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही वाद घालत होतो, अर्बन ते नवीन बिल आहे ना, जनसुरक्षा कायदा, त्याच्यावरती बोलत असताना यांनी उदाहरणं दिली की हे सर्वोच्च न्यायालयावर टीका करतात, सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेवर टीका करतात म्हणजे अर्बन नक्सल आहेत. मग जगदीप धनखड आणि निशिकांत दुबे काय अर्बन नक्सलाईट आहेत? तेच बोललेत ना. सर्वात मोठा म्हणजे एवढा मोठा आघात सर्वोच्च न्यायालयावर कोणीही केलेला नाही. उपराष्ट्रपती तर नाहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाला अनिर्बंध अधिकार आहेत. अनिर्बंध ज्युडिशियल रिव्ह्यू हा त्यांचा अधिकार आहे. आता त्यांच्या अधिकारांमध्ये पण आपण घुसायला लावलो राजकारणी, ते बरोबर नाही आहे. आणि टीका करण्याचं तर आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्यांनाच अर्बन नक्सल म्हणणाऱ्यांनी आता उत्तर द्यावं, हे अर्बन नक्सल आहेत का दोघं? जगदीप धनखड आणि कोणते निशिकांत दुबे? राज्य सरकारमधले अनेक मंत्री आम्हाला सांगायचे नाही ते अर्बन नक्सल आहे, तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर टीका करता, हे बरोबर नाही आहे. हेचं काय करायचं होतं? असं गोत्यात यायला होतं. आले ना गोत्यात. एवढी मोठी टीका भारताच्या इतिहासात कुठल्याही उपराष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालय केली नाही. आता याचं उत्तर द्या की निशिकांत दुबे आणि जगदीप धनखड अर्बन नक्सल आहेत का नाही? तुमच्या व्याख्यात, तुमच्या परिभाषेत. सर, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. मागील काही दिवसांपासून हिंदी सक्तीचा वाद होतोय, त्याच्यावरती आज चर्चा होण्याची शक्यता आहे. असं आहे की मुद्दामून भांडणं लावायची जातीमध्ये, धर्मामध्ये. मी नेहमी सांगतो की उजव्या विचारसरणीचं काम काय असतं? त्यांना विकासावर बोलायचं नसतं, त्यांना बेरोजगारीवर बोलायचं नसतं, त्यांना महागाईवर बोलायचं नसतं, स्त्रियांच्या अत्याचारावर बोलायचं नसतं, त्यांना घसरत्या फायनान्शियल
जी घसरण आहे आपली आर्थिक जी आपली घसरण आहे त्याच्यावर बोलायचं नसतं. ते कशावर बोलतात? ते नेहमी धर्मावर बोलतील, धर्मामध्ये भांडणं लावतील. ते नेहमी जातीवरती बोलतील, जातीमध्ये भांडणं लावतील. ते नेहमी भाषेवरती बोलतील, भाषेमध्ये भांडणं लावतील. ते तुमच्या अस्मितेवरती बोलतील, त्याच्यात भांडणं लावतील. काय गरज होती राजनाथ सिंगना बोलायचं आहे की शिवाजी महाराजांनी गनिमी कावा हा राणा प्रताप यांच्याकडनं शिकले. गनिमी काव्यासाठी सर्वात जरूरत म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते? डोंगर दऱ्या. राजस्थानमधलं कुठल्या डोंगर आणि कुठल्या दऱ्या आहेत? काय बोलतात? काय इतिहासाचा मागोवा, भूगोल, काय माहिती, इतिहासाचं वाचन काय नाही. कशाचंही कशाला नाडी लावून टाकायची, नाडी बांधत बसायची. तर या गनिमी काव्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, ज्याचा अहो अख्ख्या जगाला गुरिल्ला टॅक्टिक्सचा जन्म हा शिवाजी महाराजांच्या कडनं झाला आहे. अख्ख्या जगामध्ये बोललं जातं. जगाच्या सगळ्या इतिहासाच्या जो पुस्तकामध्ये आहे की द बर्थ ऑफ गुरिल्ला टॅक्टिक्स शिवाजी महाराज. इक्वेशन आहे ते. कारण व्हिएतनामने गनिमी काव्याने अमेरिकेला पराभूत केलं होतं. पराभूत म्हणजे अमेरिकेला पळता भुई थोडी करून ठेवली होती. असे गनिमी काव्य असतात. जेव्हा सैन्य आपलं छोटं असतं, तोकडं असतं, तेव्हा मोठ्या सैन्य हरवण्यासाठी जे काही राजकीय आपलं सैन्याला जे काही आदेश दिले जातात आणि जे काही रचलं जातं, आखणी केली जाते, व्यूहरचना केली जाते, त्याला गनिमी कावा म्हणतात. पण माळरानावरच्या लढ्याला काही गनिमी कावा नसतो. तिथे ना समुद्र, ना तिथे डोंगर, ना दर्या. राजस्थानात वाळवंट असा खुला वाळवंट आहे. त्याच्यात समोरासमोर लढाई आहे आणि म्हणून त्याचं शौर्य त्याची तुलनाच होऊ शकत नाही कोणाची. आपले महाराणा प्रतापांची त्यांचंही शौर्य म्हणजे त्याचं म्हणजे त्याचं आपल्याला काही हे भाषाच नाही त्यांच्या शौर्याला काही कमी लेखण्याचं. किंवा महाराणा प्रतापांचं शौर्य हळदीघाटीच्या लढाईमध्ये कोण बोलूच शकत नाही काही. कशाला उगाच जोडायचं? हे इथे येतं. हे अस्मितेला चिमटे काढत बसायचे. मरा तुम्ही भांडत बसा. ते दिल्लीवरनं फुंकर सोडणार, इथे आग लागणार, भांडणार. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आता जिशान सिद्दीकींना सुद्धा धमकीचा फोन मला माहिती आलेला आहे. आहे. मला त्याच्याबद्दल काय माहिती. हॅलो, कशावर? 2 मिनिटात बंगालवरती मंगळवारी सर, सुप्रीम कोर्ट ने एक PR फाइल हुआ है जिसको लेकर सुनवाई होने वाली है कि वेस्ट बंगाल में राष्ट्रपति शासन चालू रखना चाहिए, ठीक है? वहाँ पे असर बढ़ चुका है, पर मणिपुर पे ये लोग नहीं आते साथ. ऐसा है कि ये सोची समझी साजिश है. हमारे प्रधानमंत्री पूरे दुनिया का दौरा करते हैं. गए मणिपुर में अनेक महिलाओं के ऊपर बलात्कार हुए, रास्ते पे उनको जलाया गया. आदिवासी महिलाएं थी. ये ध्यान में रखो. कुछ हुआ नहीं हुआ. जो बंगाल के बारे में बात करते हैं वो मणिपुर के बारे में चुप्पी साधे हैं. अपने स्वार्थ के लिए कुछ भी करने वाले लोग हैं. राष्ट्रपति शासन कहाँ लगाना चाहिए इसकी एक व्याख्या है संविधान में. 352, 356 ये कलम है. अभी नए BNS में क्या, नए संविधान इसमें क्या ये मान पर, लेकिन 352, 356 ये आर्टिकल ये इमरजेंसी से जुड़े हुए हैं, राष्ट्रपति शासन से जुड़े हुए हैं. डिसोल्यूशन ऑफ द असेंबली. ठीक है, गए हैं, जाने दो उनको, इससे कुछ नहीं होता है. राष्ट्रपति शासन एक तरह का टैक्टिक प्रेशर किया जा रहा है. निशिकांत दुबे का स्टेटमेंट आता है. देखो ऐसा है, निशिकांत है कि मुस्लिम कमिश्नर है वो निशिकांत दुबे और हमारे उपराष्ट्रपति जगदीप धनखड़, इन्होंने जो हल्ला बोल कर दिया है सर्वोच्च न्यायालय पर, ये कौन से संविधान के कौन से किताब में लिखा है? सर्वोच्च न्यायालय को जो अधिकार है उसको कम करने की कोशिश बीजेपी कर रही है क्या? उनको डराने की कोशिश कर रही है क्या? क्या बात कर रहे जगदीप धनखड़? उनको मालूम है क्या कुछ? मैं मंत्री था, हमारी एक फाइल राष्ट्रपति भवन में गई थी. मैं 2.5 साल उसका पीछा करता रहा. 2.5 साल नहीं हुई साइन राष्ट्रपति भवन में. उसके पीछे कुछ लोग थे कि ये फाइल साइन नहीं होनी चाहिए. मैं मंत्री पद से गया और 3 महीने में फाइल साइन होकर वापस आ गई. तो हमारा काम रोकने के लिए राष्ट्रपति भवन का इस्तेमाल किया गया, ऐसा मैं कहूँ तो क्या गलत है? और अगर उसको सर्वोच्च न्यायालय कहता है
कि आप ये नहीं कर सकते, आपको 3 महीने में फाइल क्लियर करनी ही पड़ेगी, तो क्या गलत कहा उन्होंने? तो इसके ऊपर जगदीप धनखड़ बात करेंगे? कभी रहे हैं, मंत्री रहे हैं? अरे एक पार्टी में नहीं रहा है वो आदमी, ये पार्टी से वो पार्टी, वो पार्टी से ये पार्टी। हमारे बीजेपी के नेता है, सबसे बड़ा वक्ता है उनका निशिकांत दुबे जी, उन्होंने तो क्या भाषा इस्तेमाल किया, बोले संजीव खन्ना 2 धर्मों में झगड़ा लगा रहे, यादवी की हालात को जन्म दे रहे। आपको क्या चाहिए कि सर्वोच्च न्यायालय में बैठे हुए जितने भी न्यायाधीश हैं, जो जजेस हैं, उनका जो भेजा है, मेंदू है, दिमाग है, उसकी चाबी आपके हाथ में चाहिए क्या? वो क्या सोचेंगे सुबह आपको फोन करके पूछना चाहिए क्या? आपको सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश चाहिए या गुलाम चाहिए उधर बैठे हुए? क्योंकि जो निर्णय आपको सही लगेगा वो सही निर्णय है, जो निर्णय आपके खिलाफ है, गलत है, तो वो आपको नहीं भाता है, फिर आप बोलते हैं कि नहीं वो तो ऐसा है। ये सोच समझ के ये साजिश रची जा रही है केंद्र सरकार की तरफ से, सरकार की तरफ से, बीजेपी की तरफ से। ये सर्वोच्च न्यायालय के जो अधिकार है उसको काटने का काम शुरू हो रहा है, डराने का काम शुरू हो रहा है। जगदीप धनखड़ का भाषण सुनिए, किस भाषा में वो बात कर रहे हैं और कैसे सर्वोच्च न्यायालय को दबा रहे हैं। ये नहीं चलेगा, ये देश खत्म हो जाएगा। अभी सर्वोच्च न्यायालय भी तुमने ईडी हाथ में ली है, तुमने सीबीआई हाथ में ली, तुमने चुनाव आयोग हाथ में लिया, अब सर्वोच्च न्यायालय भी तुमको क्या लगता है तुम्हारे? बीजेपी उनके भाषण का समर्थन तो नहीं कर रही है, पर कार्रवाई भी नहीं कर रही। साथ ही साथ ऐसा है तुम समर्थन नहीं दो, बात तो तुम्हारे ही लोग कर रहे हैं ना। तुम समर्थन दो मत दो, बात तो तुम्हारे ही लोग कर रहे हैं, तो इसकी निंदा तो करो, इसके बारे में कुछ कहो तो कि हम निंदा करते हैं इन चीजों की। इसका सीधा मतलब कि आपके बोलने पे ही वो बोल रहे हैं, वो तोते हैं तुम्हारे, टुक 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 करने वाले। विपक्ष ने आवाज उठाया तो उनको अर्बन नक्सल कहा जाता है। अभी तो मैं वही बोला ना कि जगदीप धनखड़ और दुबे, निशिकांत दुबे ने जो कहा, महाराष्ट्र में एक कानून आ रहा है जन सुरक्षा कायदा, उसका समर्थन करने के लिए जो भाषण होते हैं उसमें कहते हैं ये इनके लोग सर्वोच्च न्यायालय पे टीका करते हैं, सर्वोच्च न्यायालय जैसे संस्था को कम लेखना चाह रही है। क्या है ये? अर्बन नक्सल है निशिकांत दुबे और जगदीप धनखड़। आपके परिभाषा में आपकी जो व्याख्या है उसमें तो ये अर्बन नक्सल है। तो बोलो, अभी आज बोलो, टीवी पे खुल के बोलो कि क्या आप इसको अर्बन नक्सल कहेंगे क्या? क्योंकि हम जब सर्वोच्च न्यायालय के किसी निर्णय पे बात करते तो आप बोलते आप सर्वोच्च न्यायालय पे टीका करते हो, उसके ऊपर बात करते हो, तो आप अर्बन नक्सल हो, एक संस्था को खत्म करने की आपकी साजिश है। तो ये क्या है? ये तो सत्ता में रहे पार्टी की तरफ से बात कर रहे हैं, आप तो सीधा गला घोटने का काम कर रहे हैं। सर, इस पे आपकी राय जानना चाहेंगे। सर, राज ठाकरे और उद्धव ठाकरे साथ में आ रहे हैं, पर एक टेढ़ी खीर है जहां पे राज ठाकरे को ईडी का ही फेस करनी पड़ेगी, उद्धव ठाकरे जी को नॉर्मली आपके संगठन में सम्मान थे उनको नॉर्मली ऐसा है जो होगा। देखो, तैयारी तो दोनों ने की है ना। एक घर बन रहा है तो हम क्या को उसको झांक के देखे यार, क्या चल रहा है। जाने तो जो कर रहे हो, खाना खा रहे, पी रहे, कहीं बाहर जा रहे, मिल रहे, हाथ मिला रहे, आपको क्या लेना देना है? आप क्यों इतना बात करते हैं? आपको आंख मारने को मिलने वाले नहीं, इसलिए जलन हो रही है क्या? सर, शरद पवार जी और अजित पवार जी, अरे मिलने दो यार, दोनों मिलते हैं तो मिलने दो। एक बात मेरी यहाँ से लिख लो आप, शरद पवार जी किसी भी हालत में विचारधारा के ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं करते। अभी अनेक संस्थाओं के ऊपर वो अध्यक्ष है, राष्ट्रीय अध्यक्ष है, जैसे वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट है जहाँ पे गन्ने के ऊपर बहुत संशोधन हुआ है, अभी उसमें अजित पवार मेंबर है, तो क्या उसको कहें मीटिंग को मत चल? ऐसा कहेंगे? रैयत शिक्षण संस्था जो सबसे बड़ी शिक्षण संस्था है यहाँ की, महाराष्ट्र की, आज भी हमारे मंत्रालय में जाइए तो 30% बच्चे जो काम करते हैं मंत्रालय में वो रैयत शिक्षण संस्था के हैं। तुम्हारे अनेक पत्रकार जो ग्रामीण विभाग से आते हैं सब रैयत शिक्षण संस्था से पढ़े हुए हैं। उसके अध्यक्ष कौन है? शरद पवार जी है। पिछले कुछ मेरे ख्याल से 30-40 साल हो गए। अब उसके उपाध्यक्ष कौन है? तो अजित पवार है। तो क्या उनको कहें इस्तीफा दे दो, आप मत आइए मीटिंग को, ऐसा कहेंगे?
ऐसी कई मीटिंग एक ज़माने में गन्ने के ऊपर शरद पवार जी और गोपीनाथ मुंडे की हुआ करती थी, तो क्या दोनों ने आपसी झगड़ा मिटा करके दोनों बाहों में ले लिए कि दोनों को? जब विचारधारा की लड़ाई हुई तो मुंडे भी लड़े और शरद पवार जी भी लड़े। यही तो शरद पवार जी का बड़प्पन है कि वो कहीं पे भी कुछ भी हाथ मिलाएंगे, लेकिन विचारधारा के ऊपर वो कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करते। महाराष्ट्र को जो आदर्श नेता माना जाता है, वो क्यों माना जाता है? आई एग्री टू डिसएग्री, मैं तुम्हारे सोच का विरोध करता हूं, लेकिन तुम्हारी सोच को विरोध करके, सम्मानित करके विरोध करूंगा, लड़के झगड़ के नहीं करूंगा। सोच के लिए लड़ूंगा, लेकिन व्यक्तिगत जिंदगी में कोई और हर कोई, शरद पवार जी की उम्र क्या है? थँक्यू सर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।